कळायला लागलाय आणि फलंदाज व्हील इन सुटतोय बॅक टू द डगआउट. हा चेंडू तुम्ही पाहताय पुन्हा एकदा जोरदार अपील केलाय बघा अगदी, परंतु पंच तटस्थ आहेत बघा आणि पंच इथे सांगतायत की चेंडू मात्र अगदी बॅटची एज लागली आहे आणि त्यानंतर मात्र अचूक निर्णय पाहायला मिळतोय. हे काम महत्त्वाचं आहे पंचांचं, कारण बारकाईनं प्रत्येक गोष्टीला पाहणं, विचार विनिमय त्यानंतर निर्णय देणं हे क्रिकेटमध्ये महत्त्वाचं असतं. आणि क्रिकेटमध्ये मग अगदी मैदानामध्ये ज्या वेळेला पंच उभे असतात ना, त्यांना देव ही उपाधी आणि त्यांच्याकडे आपण पाहत असतो. कारण जो निर्णय मग अपील करण्याची दोन जागा आहेत. अगदी कोर्टामध्ये आपण पाहिलं तर अपील करू शकतो आणि दुसऱ्या बाजूला मैदानाच्या पटलावर अगदी क्रिकेटमध्ये आपण पाहिलं पंचांच्या समोर, हे सुद्धा आपण पाहिलंय. बॉलिंग मार्कवर गोलंदाज राम पाटील. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभवाची शिदोरी ही तुमची गुरुकिल्ली आणि तो अनुभव वापरत असताना राम पाटीलचा हा चेंडू मात्र येतोय अवांतर वाईड आणि या वाईडनं मात्र एक्स्ट्रा धाव खर्च झाली. धावसंख्या टोटल धावफलकावर 4 धावा, 4 रन्स, 4 धावा पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक आहे मांडनटेरी पॉवर प्लेचं. पाबंदी आहे, बंधनकारक आहे, परंतु फलंदाजासाठी संधी आहे. ती संधी मात्र इथं उचलली जात नाही आहे. विकेट गेल्या आणि त्यानंतर मात्र धावसंख्या धावफलकावर स्थिर आहे, ती म्हणजे 4 धावा विलीन बाद झाल्यानंतर. हा चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळतो, शरीराचा वेध घेतोय. राम पाटीलचं षटक बघा, अगदी पहिलं षटक संपलंय. 6 चेंडूचा खेळ संपला आणि 1 गडी बाद. गावदेवी पेठ संघाची धावसंख्या 4 धावा पाहायला मिळते. मी मगाशीच म्हटलं एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, कारण जितका तुमचा अनुभव तगडा असतो ना, तितका खेळ सुद्धा, मग क्षेत्र कोणतेही असू द्या, शैक्षणिक, कला, क्रीडा, प्रत्येक क्षेत्रामध्ये अनुभवाची शिदोरी ही महत्त्वाची असते. ती इथे दाखवली आहे राम पाटीलनं. षटक संपलं, 4 धावा डीजे. गोलंदाज सज्ज होतोय. दुसरं षटक आकाश कावणचा हा पहिला चेंडू. दुसऱ्या षटकामधील पहिल्या चेंडूचा खेळ मात्र आपण पाहिला आणि डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळाली आणि धावसंख्या धावफलकावर स्थिर आहे, 4 धावा. अगदी चांगली स्पर्धा, सुसज्ज असं मैदानासाठी घेतलेली मेहनत पाहायला मिळते. याच मैदानावर अगदी खूप साऱ्या स्पर्धा टुर्नामेंट आपण पाहिल्या, डे नाईट स्पर्धा. अक्रॉस द लाईन शपल होत आहे, संधी असेल, परंतु पंच इथे अगदी तिसरा पंचांकडे रेफर केलं जात आहे. द्वारकानाजी चोरगे सर असतील, आपण पाहू शकाल, स्क्रीनवर पाहिलं जाईल आणि मग तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे द्वारकानाजी चोरगे सर. अगदी रनआउट आहे की नाही, मग असं असताना आपण पाहिलं, परंतु फलंदाज इथे मात्र जर आपण पाहिलं तर सुनील एडेला तुम्ही पाहताय बघा, हिट झाली डायरेक्ट. सुरक्षित पोचलीत की नाही
हे पाहण्यासाठी. अगदी जर वर्ल्ड कपचा सामना जर तुम्ही पाहिला असेल ना 2019 आपण पाहिला असेल तर मग भारत आणि न्यूझीलंड अगदी सामना महेंद्रसिंग धोनीची विकेट सुद्धा अशीच गेली होती. मार्टन गुप्टिलनं केलेली ती हिट होती आणि महेंद्रसिंग धोनी जिथे बाद झाला तिथून मात्र अगदी भारतीय संघाच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या होत्या. इथे मात्र फलंदाज इथे असेल बाद. सुनील एडेला ते माहिती होतं आणि तो आधीच मात्र 30 यार्डच्या सर्कलच्या बाहेर आला होता, परंतु फलंदाज इथे बाद झालाय आणि पेट संघाला आणखी एक लागतोय धक्का. नक्कीच नक्कीच, कारण आपले आमदार साहेब प्रशांत दादा त्यांच्या नावाची स्पर्धा आहे आणि त्यांचं नाव होणं महत्वाचं आहे. अगदी मग येत्या मार्च पासून अगदी आचारसंहिता सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. विधानसभा, लोकसभा, ग्रामपंचायती, झेडपी असेल, पंचायत समिती, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी ती रणधुमाली जी 1 वर्षापासून आपण वाट बघतोय ना ती या वर्षामध्ये पूर्ण सगळ्या कव्हर होणार आहेत निवडणुका आणि त्या तुम्हाला पाहायला मिळतील. आमचे वाघिवलीचे प्रचोदजी मुंडकर यांना विनंती, आपण या बघा व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. इथे मात्र झेल टिपलाय, आणखी एक फलंदाज बाद झालाय, तो टीम तुम्ही पाहू शकाल पेट संघाचा. माध्यमातून बघा जितेश म्हात्रेसाठी संधी आहे बघा. बॅक टू बॅक 3 षटकासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अगदी डीजे प्रणय अगदी मग स्पर्धेमध्ये कमवायचे आणि मग बक्षिसामध्ये घालवायचे. अगदी प्रणय डीजे तुम्ही पाहू शकाल, परंतु दिलखुलास व्यक्तिमत्व आहे, अगदी खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे. प्रणयला तुम्ही पाहताय, प्रणय भगत, आणि त्यांचा पण करूया स्वागत. परंतु जितेशकडे पाहिलं ना, प्रणय अगदी अनुभवी खेळाडू आहे. बरीच वर्ष आम्ही त्याला पाहिलं पेट संघासाठी खेळत असताना. पेट गावाच्या क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान आहे त्याचं. आज गरज आहे टीमला आणि त्या अगदी मग गरज असताना टीमची ती गरज भागवणार का, थावा आपल्या बाटमधून जमवणार का आणि संघाला एक चांगल्या मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवणार का, हे प्रश्नचिन्ह सुद्धा अगदी पाठीराख्यांच्या मनामध्ये पाहायला मिळेल. परंतु जी खेळी चालू आहे वाघिवली संघाकडून, चांगली गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, ते तसंच सुरू राहील पुढे की अन्य काही पाहायला मिळेल वेगळं, हे मैदानात पाहूया. बॉलिंग मार्कवर गोलंदाज आकाश गावण पुन्हा एकदा सज्जा, समोर जितेश म्हात्रे. जितेश साठी हा चेंडू तुम्ही पाहताय. अगदी असं वाटलं जितेशला की अवे फ्रॉम बॉडी अगदी बाहेर निघेल की काय वाईट मिळणार, परंतु चांगल्या लाईन आणि लेंथवर चेंडूला टाकलंय आणि त्यानंतर डॉट चेंडूची सांगता समाप्ती पाहायला मिळाली. धावसंख्या धावपलकावर स्थिर आहे. टोटल 5 धावा, 5 रन्स ऑन स्कोरवर तुम्ही पाहू शकाल. 5 धावा धावपलकावर. स्लोवर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. हिट करण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट, परंतु बचावले गेले तिथे जितेश. हिट जर झाली असती तर कदाचित धोक्याची घंटा होती, परंतु फलंदाज बचावलेत आणि चेंडू मात्र आलाय डॉट. षटकं 2 संपली, 12 चेंडूचा खेळ मात्र संपला आणि धावसंख्या जमवली आहे ती पेट संघानं फक्त 5 धावा. व्हेरिएशन आपण पाहिलं आकाश गावणचं, हे तुमच्या बॉलिंग करताना खूप महत्वाचं आहे बघा. तुमच्याकडे व्हेरिएशन असणं. आज क्रिकेटमध्ये आपण पाहिलं ना उमेश सर, तर जितके फास्ट गोलंदाज होते ना त्यांना षटकार चौकार आपण खाताना पाहिले, धावा खाताना पाहिलेत. ज्या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे ना तो गोलंदाज अद्यापपर्यंत क्रिकेटच्या पटलावर तग धरून उभा आहे. परंतु टॉससाठी आपण पुकार करूया बघा. नेक्स्ट मॅच असेल
एका बाजूला i11 कोण आणि दुसऱ्या बाजूला श्रीदत्त शिवकर असे दोन संघ पाहायला मिळतील. गावदेवी शिवकर, चला गावदेवी शिवकर आणि i11 कोण असे दोन संघ असतील. दोन्ही टीमला विनंती आहे टॉस साठी आपण संपर्क करायचा आहे. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि 5 धावा धावपलकावर लागल्यात. आता मात्र स्ट्राईक एंडवर जो फलंदाज उभा आहे गुड्डू म्हात्रे 4थ्या क्रमांकावर इनायट आणि 5व्या इनायट क्रमांकावर जितेश म्हात्रे. 12 चेंडूमध्ये कमीत कमी मी म्हणेन 20-25 धावा येणं महत्वाचं आहे. 30 धावा जरी झाल्या तरी या मॅच मध्ये अगदी चुरस पाहायला मिळेल, चांगला सामना पाहायला मिळेल. इथे मात्र सरळ बॅटना समोरील तुम्ही पाहताय अगदी आमदार चषकाचा जो बॅनर तुम्ही पाहू शकाल त्या दिशेने जाणारा हा फटका होता, परंतु जितेश मात्र अगदी दुसऱ्या धावेसाठी परतले नाही आणि त्यानंतर मात्र अगदी मागे राहिले. चेंडू आला त्यानंतर मात्र यष्ट्यांना लावलाय आणि फलंदाज मात्र जितेश मात्रे बॅक टू द डगआउट. इथे मात्र फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर स्ट्रोक. चेंडू बॅटच्या सरळ मधोमध अगदी पुढे तुम्ही पाहिला आणि चेंडू येतो मंचाला सलामी देणारा हा यूज मॅक्सिमम लॉंग षटकार. इथे मात्र हा फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं फटका कन्वर्ट झाला शॉर्ट कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या वरून आणि चेंडू मात्र पुन्हा एकदा षटकारानंतर आलेला चौकार मात्र येतोय तो गावदेवी पेठ संघासाठी. 4 धावा. लागणार आहे स्वतःला सिद्ध करताना धावा मात्र जमवाव्या लागतील आणि त्या धावा जमवत असताना फलंदाज तुम्ही पाहू शकाल गुड्डू म्हात्रेला तुम्ही पाहताय पेठ संघासाठी धावा जमवतोय. इथे मात्र तुम्ही पाहू शकाल हा चेंडू सुद्धा तुम्ही पाहू शकाल अगदी थर्डमॅनच्या दिशेनं शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. येतोय हा बॅक टू बॅक दुसरा चौकार गावदेवी पेठ संघासाठी. फलंदाज ऑन द फायर होत असताना गुड्डू म्हात्रे. पनवेल विधानसभा आणि पनवेल विधानसभेचे दमदार आमदार प्रशांतदादा राऊत सर्वांचे लाडके म्हणून आमदार साहेब तुम्हाला पाहायला मिळतात. त्यांच्या नावाची स्पर्धा, परंतु इथे मात्र चेंडू अगदी पाडवर आदळलाय, शरीराचा वेध घेतला आणि चेंडू मात्र सरळ डॉट पाहायला मिळतोय. षटक क्रमांक चालू आहे 3रं. गोलंदाज मयूर मोहिते तुम्हाला पाहायला मिळतोय आणि धाव संख्या अद्यापपर्यंत जमली आहे स्कोरबोर्डवर त्या 19 धावा. कमीत कमी 30-35 धावा तरी जमल्याना एक चांगली मॅच पाहायला मिळेल.
हा चेंडू मात्र लॉंग ऑफ मध्ये तुम्ही पाहताय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, सीमेरेषेलगत चांगले क्षेत्ररक्षण, फेकी होईल तोपर्यंत एक सिंगल आली. 2 षटकामध्ये होत्या 5 धावा आपण पाहिल्या आणि त्यानंतर मात्र या षटकामध्ये टोटल आल्या 15 धावा. अशा जमल्यात 18 चेंडूचा खेळ संपला, 3 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या धावफलकावर टोटल जमली ती म्हणजे 20 धावा, 20 रन्स. गावदेवी पेठ संघ प्रथम बॅटिंग करत असताना. नक्कीच उमेश, पाहिलं तर पहिल्या आता मात्र 3 षटकामध्ये 20 आल्यात. या षटकामध्ये कमीत कमी 15 धावा आल्या तरी सामना अगदी चुरशीचा पाहायला मिळेल. 24 चेंडू आणि मग 35 धावा, तसं मी म्हणेन चांगलं टार्गेट असेल, परंतु ते सेट करावं लागणार आहे. परंतु त्या धावा जमवाव्या लागतील, तुम्हाला दमखम दाखवावं लागेल. तुमच्यामधील असणारे गुणकौशल्य जितके आहेत ना, ते गुणकौशल्य तुम्हाला सादर करावे लागतील. कारण जसं तुम्ही आयुष्याच्या रंगमंचावर खेळता तसं मग क्रिकेटच्या पटलावर तुम्ही कसा खेळ करता, कसे खेळता हे महत्त्वाचं आहे. परंतु इथे मात्र अगदी फटका कन्वर्ट करत होते, परंतु फटका फसला आणि मग थर्डमॅनच्या दिशेनं अगदी जे क्षेत्ररक्षक होते त्यांच्या हातामध्ये चेंडू पडणं पसंत झालं आणि तिथे मात्र आणखी एक विकेट गेली. गुड्डू मात्रे जो फलंदाज चांगली फलंदाजी करत होता तो मात्र बाद होतोय आणि मैदानाच्या बाहेर येत असताना अनिश सुरते लगातार 3 षटकारांसाठी 2000 रुपये. प्रणय डीजे, हा चेंडू तुम्ही पाहू शकाल, अगदी चांगला चेंडू आहे, यष्टांच्या वरून येणारा चेंडू पाहायला मिळाला आणि त्यानंतर मग डॉट चेंडूची सांगता. धावसंख्या अगदी जर तुम्ही पाहिले असेल तर स्थिर आहे. टोटल धावा धावफलकावर 20 रन्स पाहायला मिळतीये. स्लोवर पद्धतीचा चेंडू चुकी करतोय बघा, चुकी करून बसला गोलंदाज. अगदी जर विचार केला ना जयेंद्रनं, 2 चेंडू वेगाने फेकले, ते चेंडू चांगल्या पद्धतीने पडले. जसा स्लोवर पद्धतीचा चेंडू तक धरून उभा होता, फलंदाज वाट बघत होता, त्या चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला आणि हा चेंडू मात्र डीप मिड विकेटला येतोय. 6 धावा षटकार. षटकार येतोय आणि या षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या टोटल 26 धावा. हा सुद्धा फटका प्रॉपर स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. अगदी इनाट क्रमांक तुम्ही पाहू शकाल, 7व्या क्रमांकावर येतो अनिश सुरते आणि काय लाजवाब फलंदाजी. टीम अडचणीमध्ये होती, अगदी गावदेवी पेठ संघाची नैया जर आपण पाहिली तर फसली होती आणि त्या नौकेला मात्र बाहेर काढण्याचं काम करताना हा फलंदाज अनिश सुरतेच्या बॅटमधून येतोय. आणखी एक दमदार स्ट्रोक. 6 धावा षटकार. थँक्यू थँक्यू. अगदी आग ओकली जाते बघा मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज अनिश, 2 आलेत, 1 षटकाराला. प्रणय डीजे यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज. जयेंद्र पाटील, इथे मात्र जयेंद्रचा हा चेंडू, परंतु फटका मात्र फसला. उंच गेला चेंडू, लांबी कमी पाहायला मिळाली आणि इथे मात्र फलंदाज मात्र इथे बाद झालाय. तर गावदेवी शिवकर संघ इथे उपस्थित झालाय. दुसऱ्या बाजूला आई 11 कोण संघ. चला अनिकेत माद्रे,
अक्षय काताडे आपण आला असेल तर चला यायचं टॉससाठी आपण. कोण संघाचा कर्णधार आणि मग दुसऱ्या बाजूला संघ तुम्हाला पाहायला मिळेल तो शिवकर संघ. श्री गणेश तुरमाळे संघ सुद्धा इथे उपस्थित झालाय. त्यांचं आपण करूया स्वागत. मी ज्ञानेश्वर गायकरांना विनंती करतोय आपण या बघा व्यासपीठावर आपलं स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी शेवटच्या षटकामध्ये जयेंद्रवर हल्ला बोल केलाय बघा फलंदाज अनिशनं. जरी मी म्हणेन आपण पाहिलं उमेश सर बाद जरी झाला असला तरी 2 षटकार मारून टीमला एक चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलाय. धावसंख्या टोटल 32. शेवटचा चेंडू त्याच्यावर किती धावा येतील. सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तिसरीचा प्रयत्न होणार का परंतु धाव नसणार आहे बघा कारण दोन्ही फलंदाजांना स्ट्राईक एकत्रित सोडणं
गेन, पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले, एक खिलाड़ी बैकवर्ड पॉइंट पे। और खाता ओपन हो चुका है 1 रन। चौथी चाहिए जीतने के लिए। पहली दफा गेंद को खेलेंगे मयूर मोहिते। प्रणय हमारी इस बार देखा जाए लेफ्ट ऑफ के ऊपर, और आवाज दिया है, मालगाड़ी छूटने जा रही है, पंच किया है एक बार फिर से, लेकिन फील्डर मौजूद है। बैकफुट जाकर इस गेंद को जरूर खेल दिया था। एक सिंगल मिलेगा। दोनों बल्लेबाजों ने अपना खाता ओपन किया। स्कोर 2। इस बार यहां देखना पड़ेगा, आउटसाइड ऑफ स्टंप गेंद, अंपायर ने वाइड घोषित किया। और अतिरिक्त रनों के साथ स्कोर पहुंचा 3 के घर में। अबे फ्रॉम द बॉडी रखे थे, शरीर और स्टंप से दूर होने के तौर के ऊपर अंपायर ने इस वाइड घोषित किया, और अतिरिक्त रनों के साथ स्कोर पहुंचा है 3 के घर में। गुड्डू इस बार स्वीप करने का प्रयास किया था, लेकिन गेंद में गति अच्छी थी। इस गेंद के ऊपर कोई रन नहीं मिलेगा। टीम का स्कोर देखा जाए तो 3 विदाउट लॉस से काम चल रहा है। जय हनुमान वाघेली टीम का जीतने के लिए 32 चाहिए अभी तक। इस ओवर की होंगी मेरे हिसाब से अभी तक 2 गेंदें शेष।
काकड़े साहब ने बहुत फिल्म देखी होगी। पहले बनवा बनवी बहुत चलती भी थी, अभी नहीं। अभी जमाना फास्ट हो गया। हाँ चलता है वो क्या, जब तक कुंभकर्ण की चली तब तक वो चली। और नए बल्लेबाज आ रहे हैं इस बार, देखा जाए वन डाउन बैट्समैन महेश मोहिते। महेश मोहिते मैदान के अंदर जीतने के लिए 15 में चाहिए 25, 15 चेंडू आणि 25 धावांची गरज विजयासाठी। ग्रामस्थ मंडल और गावदी क्रिकेट टीम उसरली खुर्द आयोजित विधायक ट्रॉफी 2024। शानदार कड़क नियोजन है और कड़क ट्रॉफी। 15 में चाहिए 25, 25 रनों की जरूरत है। भोजन का टाइम दोपहर में। और गुड आफ्टरनून सभी दर्शकों का हार्दिक स्वागत। फुल टॉस बॉल टिप्स करने के ऊपर खिलाड़ी तैनात, लपक लिया कैच। मोहिते आए क्या और जल्दी चले गए क्या, किसी को कुछ पता नहीं है। टीम का स्कोर देखा जाए तो 10, लॉस ऑफ 2 विकेट दीजिए। पानी लेके जाए मैदान के अंदर। जो 12 खिलाड़ी है उन्हें विनती है की खिलाड़ियों को पाणी लेके जाइए। विजयासाठी 12 चेंडू 21 धावांची गरज वाघविली संघाला। आणि वाघविली संघाची धावसंख्या आहे ती इथं मात्र 14, 2 गडी बाद 14 वाजवाडीचे।
चलिए 11 में चाहिए 20। एड़े की गेंद, बेहतरीन स्ट्रोक, वही दिशा में गेंद चली गई है, लॉन्ग ऑफ मौजूद है वहां। गुड क्षेत्र, बढ़िया क्षेत्ररक्षण किया है वो क्षेत्ररक्षक जो है लॉन्ग ऑफ के ऊपर। एक सिंगल के साथ जय हनुमान वाघेली टीम का स्कोर 16 पे जा चुका है। जीतने के लिए 10 में चाहिए 19। 10 चेंडू 19 धावा। ये देखिए क्रॉस लाइन खेलने की कोशिश की थी पीछे जाकर, लेकिन गेंद अच्छी थी इस बार एड़े की और गेंद सीधी चली गई। इस बार देखिए विकेट कीपर के दस्तारों में। टीम का स्कोर रुका हुआ है इस बार देखा जाए 16 के घर में। 9 में चाहिए 19। अभी तक हिम्मत हारनी नहीं चाहिए। सुनील रेड्डी अच्छी गेंदबाजी कर रहे, स्ट्राइक के ऊपर खेल रहे। कुमार भगत भगत एड़े के सामने भगत की बल्लेबाजी नहीं चल रही है, पूरी तरह से गेंदबाज फंसा रहा है इस बार देखा जाए यहां कुमार भगत को। 8 में चाहिए 19 रन। 8 चेंडू 19 धावा। रहने दो, जाओ भी जाओ, खाओ खाना खाओ। 17-16 पे स्कोर। आखिरी 2 गेंदें शेष इस ओवर की। 8 में चाहिए 19। कुमार भगत स्ट्राइक के ऊपर। कुमार भाई ये देखिए, मुझे लग रहा 9 पाड़ा का वो खिलाड़ी बीट हुआ था, उस तरह से कुमार भी बीट हो रहा है। इसका मतलब पेट वाले ने जजमेंट लिया है। ये देखिए मालगाड़ी आ गई। गदर फिल्म की याद, ये मालगाड़ी देख लीजिएगा, गदर फिल्म की याद। की करे काके, और पिच बॉल दी और परिणाम गंभीर हुआ। नंबर आया इस बार देखा जाए 6 डीजे। में चाहिए 13, लेकिन आखिरी गेंदबाज वही होंगे जिन्होंने नौपाड़ा के खिलाफ शानदार गेंदबाजी करके हरी हुई मैच को जिताया। उन्होंने वो गेंदबाज आ चुके इस बार देखा जाए सुरते। बॉलिंग मार पर छोटा सा उनका रनअप है, कट भी गेंदे कर रहा है, लेकिन 6 में चाहिए 13। टोटल स्कोर पहुंचा है 22। 7 चेंडू विजयासाठी 13 धावांची गरज। और मयूर मोहिते जो इस बार व्यक्तिगत 7 पे खेल रहा है। कुमार भगत खेल रहे 6 पे। 6 में चाहिए 13 रन, कंपल्सरी चेसिंग है। विलिंद सुरतेश गेंदबाजी की बॉर्डर संभालने के लिए। कौन कप्तान टॉस करने के लिए? आइए। 6 में 13 चाहिए, 2 छक्के चाहिए, कैसे भी करके रन इकट्ठा करना चाहिए और ये मैच जीतना है पेट को, तो अच्छी गेंदबाजी करना चाहिए। ये बाउंड्री अभी है, मेरे हिसाब से बाउंड्री है। तीसरे टप्पे के साथ ही गेंद सीमा रेखा के बाहर, फाइनल सीमा रेखा के बाद नंबर 4। पांच में 9 चाहिए। विलिंदा सुरते के सामने मोहिते। अच्छी बॉल, ये देखिए ये वेरिएशन है। जहां बॉल पड़ी वहां देखिए आगे गेंद को फेंका, बल्लेबाज को चकमा दिया, बहुत ही खूबसूरती के साथ ये गेंद फेंकी। इस बार देखा सुरते ने पूरी तरह फंसाया, बल्लेबाज को चखाया। 4 में चाहिए 9 गेंद। अखो टप्पे का बॉल डालेगा तो मारेगा ना तेरे को,
तू इतना स्टैंडर्डमैन बॉलर, ये गलती कर रहा है तू, अभी ठोक दीजिए। गेंद थी, हैप्टेकर की ये बॉल। कहते ना क्रिकेट का खेल अपना हर दिन अपना नहीं होता है। जिस सुरते ने पिछले मैच में क्या गेंदबाजी की थी, वो सुरते अब शॉर्ट ऑफ लेन की गेंद फेंकी, परिणाम मोहिते ने उसके ऊपर छक्का लगा दिया। जीतने के लिए 3 में 3, अभी तक हो सकता है, हिम्मत है, क्या दिखाएंगे जलवा, गली है। देखिए टर्न हो गई बॉल, बॉल टर्न हो गई है, काटा बदल दिया पड़ने के बाद गेंद ने। 2 में चाहिए 3, बॉल बाहर निकल रही है, लेग कटर हो रही बॉल, हम थोड़े से क्रॉस है यार। दो में 3 चाहिए, लेकिन अगर डॉट चली जाएगी तो बड़ा प्रेशर आ जाएगा। लेकिन मयूर मोहिते एक आक्रामक खिलाड़ी, यानी कि वो सलामी बल्लेबाज है, उनके पास वो काबिलियत है, क्षमता है, वो मैच जिता भी सकते हैं, और क्षमता विलिंद सुरते के पास भी है। धीरे से उन्होंने खेल दिया है, कवर खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं। 2 रन आराम के साथ पूरा, 2 पूरे हो चुके। अभी एक बॉल एक, पिछले मैच में एक बॉल में एक चाहिए था, वो लॉन्ग ऑफ का फील्डर मिड ऑफ के क्षेत्र में आया था और उन्होंने कैच को लपक लिया, अनुज मात्रे। अभी एक बॉल एक चाहिए, तो ये मैच जीतना है वाघिली टीम को, तो 1 रन निकालना पड़ेगा। 1 रन नहीं निकाला तो ये मैच गांधी पेट जीतेगा। देखिए प्रेशर आ गया मैच में, रोमांचक स्थिति में मैच आ गई। 1 बॉल 1, दोबारा पेट के सामने वही मैच आ गया, 1 बॉल 1। लेकिन आप टीम बिल्कुल 1 बॉल 1 रन, कुछ भी करके मैच जीतना है, या वाघेली को तो 1 रन इकट्ठा करना पड़ेगा। डॉट गई तो पेट जीतेगा। 1 बॉल 1, एक बॉल में 1 रन चाहिए जीतने के लिए जय हनुमान वाघेली टीम को। और ये गलती हुई, गली में फील्डर रखना चाहिए था, और से बाउंड्री के साथ लगभग देखा जाए बैट से आ चुके हैं। तो इस बार जीत अर्जित कर चुके मयूर मोहिते, और बाउंड्री के साथ जीत अर्जित कर चुके जय हनुमान वाघेली टीम। हार्ड लक गांधी पेट टीम, प्रयास अच्छा किया लेकिन सफल नहीं बने, आप जीत अर्जित नहीं कर सके।